नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. गुड 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 मॉर्निंग. आणि कसे आहात तुम्ही सगळे? मी तुमच्या समोर एक नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे आणि तुमचं त्यामध्ये मनापासून स्वागत करते. तर आपण आता सुरू करूया माझ्या व्लॉगला. आज मी आत्ता जस्ट उठली. मला ॲक्च्युली लवकर उठायचं होतं, बट मला उठायला लेट झालं. आत्ता 7:30 वाजलेत आणि मी जे माझं मॉर्निंगला ड्रिंक घेते ते मी आता इथे बनवायला ठेवलं आहे. दाखवते तुम्हाला. हे इथे गरम पाणी ठेवलं आहे, ह्याच्यात टाकेन आणि हे क्यूब एक काढायचं आहे मला आता. हे ते आमला वॉटरच आहे, जे मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेलं कसं करायचं. तेच मी आता हे घेते. गरम पाण्यामध्ये एक क्यूब टाकला आहे, तो आता मी घेणार आहे. हे पाणी आता मी ह्याच्यामध्ये टाकते. गरम गरम मी तुम्हाला आधीच्या माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की हे कसं बनवायचं आहे. यामध्ये आवळा आणि ब्लॅक सॉल्ट फक्त ग्राइंड करून टाकलेलं आहे मिक्सीमध्ये लावून, आणि त्याचे क्यूब्स केलेले आहेत. तर तेच आता मी हे रोज इनटेक करते मॉर्निंगला. हे आपल्या स्किनसाठी, हेअरसाठी खूप चांगलं आहे, डायजेशनसाठी वगैरे. आवळा हा आपल्या स्किनसाठी, स्किन ग्लोईंगसाठी किंवा केसांसाठी हेअर ग्रोथ प्रमोट करतो. आणि आवळ्यामुळे खूप काही फायदे आहेत. मी तुम्हाला ना माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये सांगितले आहेत. जर तुम्ही तो नसेल बघितला तर जाऊन नक्की बघा. तर आता जस्ट माझं ते आवळ्याचं जे पाणी आहे ते पिऊन झालं. आणि आता आज शनिवार आहे, त्यामुळे माझ्या हेअर वॉशचा सुद्धा दिवस आहे. मी आज केस धुणार आहे शनिवार असल्यामुळे. आणि त्याच्यासाठी मी काल रात्री हे तांदूळ भिजत ठेवलेले, जे की माझ्या मागच्या व्लॉगमध्ये मी राईस वॉटर आपल्या हेअरसाठी कसं बेनिफिट देतं ते सांगितलेलं. आणि पण ह्या टायमाला ना मी त्याच्यामध्ये हे काय बोलतात त्याला, कढीपत्ता टाकलाय. कढीपत्ता सुद्धा आपल्या केसांसाठी खूप इम्पॉर्टंट असतो. त्याने आपला हा स्कॅल्प आहे तो क्लीन होतो. मला थोडा डॅन्ड्रफ झाला आता थंडीमुळे, त्यामुळे मी कढीपत्ता टाकलाय. आणि आपल्या हेअर काय बोलतात, आपले जे हेअर ग्रोथला प्रमोट करतं हे दोन्ही सुद्धा. त्यासाठी मी आता ते टाकलंय आणि मला ट्राय करून बघायचं आहे की ते कसं त्याचा इफेक्ट होतो. तर मी तुम्हाला आता सांगितलं, हे मी काल रात्री 10 वाजता भिजत ठेवलेलं. थोडे मुठभर तांदूळ आणि एक 10-12 कढीपत्त्याची पानं आहेत. ते ओव्हरनाईट पूर्ण आता सोक झालंय आणि मी ते आता माझ्या हेअर्सना लावणार आहे. ते फक्त पाणी लावणार आहे माझ्या हेअर्सना. मी ना काल रात्री डोक्याला तेल लावलेलं आहे बघा. सगळी चिपचिपीच केस आहेत, तेल सगळं हाताला आहे.
हा सर्दी झाली मला. ह्याच्यात हे मी पाणी घेतलेलं आहे. हे आता आपण त्याला लावणार. थंड थंड वाटतंय. सर्दी नाही वाढली पाहिजे फक्त माझी याने थोडी. असंच हे सगळं संपूर्ण लावून घ्यायचंय. मी काल रात्रीच तेल लावलेलं डोक्याला. आज हेअर वॉश करायचंय त्यामुळे. तुमच्या ह्याच्या फ्लिपकार्ट अमेझॉनच्या कार्डसाठी ना व्हाउचर येणार त्या पर्टिक्युलर तेवढ्या अमाऊंटचं. मग तुम्ही नंतर काय पण खरेदी करू शकता. असं ह्याला पण दीदी हे झालंय व्हिडिओमध्ये. हा झुडिओला सेल चालू आहे. माझी मम्मी विचारते. ती घेऊन काहीच देणार नाही, फक्त ती विचारणार सेल चालू आहे का म्हणून. पुढच्या महिन्यात माझा बर्थडे आहे, पण तरी ती काही देणार नाही. ती फक्त विचारणार सेल चालू आहे की सेल चालू नाहीये. इथे हे खाली पण सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे. काय काम करू का मी? थांब ना 2 मिनिटं झालं माझं. काय दीदी उशीर होणार. आता आमचा नाश्ता थोड्या वेळानं होतोय, अजून काय नाहीये. आज सुट्टी आहे ना मला, म्हणून उशीर झाला. पण ह्याला द्यायचं आहे दीदी खायला. तिकडे करायचं ना. सो झालंय आता हे माझं. मी केस बांधून घेते सगळी. आता मी ना हे माझ्या संपूर्ण हेअर्सना लावलेलं आहे आणि एक अर्ध्या पाऊण तासाने, मोस्टली अर्ध्या तासानेच आपण हे सगळं मी माझे हेअर्स वॉश करणार आहे शॅम्पूने. असा हा माझा आजचा व्लॉग होता. आणि जसं जसं तुम्ही हळूहळू बोलतात ना, रेग्युलरली फॉलो कराल ना हे रुटीन, म्हणजे हे जे राईस वॉटर आहे ते मंथमधून 2-3 वेळा, आणि जे मी आवळा वॉटर पिते ते रोज, असं तुम्ही जसं रेग्युलरली फॉलो कराल ना तसं तुम्हाला त्याचे इफेक्ट्स जाणवायला लागतील. तर हेच तुम्हाला मला दाखवायचं होतं की माझं मॉर्निंग रुटीन कसं असतं. आणि त्यात आज शनिवार आहे त्यामुळे अंघोळी खूपच लवकर केली आहे मी. नाहीतर माझी 12-1 वाजता मी लेट उठते ना तेव्हा होते, पण आज मला व्लॉग करायचा होता त्यामुळे मी लवकर उठून सगळी पटापट तयारी केली. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला नक्की कळवा आणि मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचं असंच प्रेम माझ्यावर खूप खूप राहू देत. बाय बाय.